नमस्कार मंडळी. आज आपण 2026 मधल्या एका जबरदस्त डिजिटल स्टार्टअप संधीबद्दल बोलणार आहोत आणि ती संधी म्हणजे एक व्यावसायिक मराठी ब्लॉग सुरू करणे. चला तर मग यावर सविस्तर बोलूया. हा आकडा बघा, 8 कोटींपेक्षा जास्त. ही काही साधीसुधी संख्या नाहीये, ही आहे जगभरातल्या मराठी बोलणाऱ्या लोकांची संख्या. जरा विचार करा, आपल्या शब्दांची पोच किती मोठी असू शकते. हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का? एवढी मोठी संधी आपल्या समोर आहे, पण तिचं सोनं करायचं कसं हेच आपण आता पुढच्या काही मिनिटात समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. आजच्या काळात मराठी ब्लॉग सुरू करणं इतकं फायद्याचं का आहे आणि त्यासाठी हीच वेळ परफेक्ट का आहे? आता बघा, मराठी डिजिटल जगात एक खूप मोठी संधीची दरी आहे. म्हणजे काय? तर दर्जेदार माहितीची मागणी खूप आहे, पण ती देणारे लोक कमी आहेत. याचा थेट फायदा म्हणजे चांगल्या विषयांमध्ये स्पर्धा खूप कमी आहे, त्यामुळे वाचक जास्त वेळ थांबतात, लेख शेअर करतात आणि स्थानिक जाहिरातदारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आता मोठे प्लॅटफॉर्मसुद्धा मराठीतून कमाई करण्यासाठी पूर्णपणे सपोर्ट करत आहेत. बरं, आता वळूया थोड्या टेक्निकल गोष्टींकडे. कारण कसं आहे, कुठल्याही मोठ्या कामासाठी पाया मजबूत लागतोच, नाही का? व्लॉगिंगमध्येही तेच आहे. योग्य साधनं निवडणं हे यशासाठी खूप महत्त्वाचं आहे. इथे तर जास्त विचार करायची गरजच नाही. व्यावसायिक ब्लॉगसाठी self-hosted.wordpress.org हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सेल्फ होस्टेड म्हणजे सोपं आहे. आपला ब्लॉग, आपला डेटा, सगळं काही आपल्या मालकीचं. त्यामुळे कमाई कशी करायची किंवा गुगलमध्ये वर कसं यायचं, ह्या सगळ्याचं कंट्रोल पूर्णपणे आपल्या हातात राहतं. इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात घ्या. जर ब्लॉगिंग खरंच मनापासून आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून करायचं असेल तर चांगल्या पेड होस्टिंगमध्ये गुंतवणूक करणं हे गरजेचंच आहे. फुकटच्या होस्टिंगमुळे स्पीड, सुरक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमाई या सगळ्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे हा खर्च नाही तर एक प्रकारची गुंतवणूक आहे. तर मग चांगली होस्टिंग निवडताना या 3 गोष्टी नक्की तपासा. पहिला म्हणजे NVMe SSD स्टोरेज. याने ब्लॉग एकदम रॉकेटसारखा फास्ट लोड होतो. दुसरा म्हणजे इंडिया डेटा सेंटर, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या वाचकांसाठी वेबसाईट लगेच उघडेल. आणि तिसरं म्हणजे लाईट स्पीड सर्व्हर. हे वर्डप्रेस साईटला अजून वेगवान बनवतं. चला, टेक्निकल गोष्टी बऱ्यापैकी झाल्या. आता येऊया आपल्या ब्लॉगच्या हृदयाकडे, म्हणजेच आपलं लिखाण, आपली कंटेंट. मराठी वाचकांना काय आवडतं आणि त्यांना आपल्या लिखाणात गुंतवून कसं ठेवायचं हे पाहूया. आपण जे लिहितो ते वाचायला सोपं आणि सुटसुटीत वाटायला हवं. त्यासाठी योग्य फॉन्ट निवडणं खूप गरजेचं आहे. हे जे फॉन्ट्स दिसतायत ना, हे खास देवनागरीसाठी बनवलेले आहेत. जसं की नोटो सॅन्स देवनागरी मोबाईलवर वाचायला एकदम छान आहे, तर पॉपिन्स हेडलाईन्ससाठी मस्त दिसतो. आता प्रश्न येतो की लिहायचं तरी काय? तर ही बघा काही विषय जिथे मागणी खूप आहे पण लिहिणारे खूप कमी आहेत, म्हणजे स्पर्धा कमी. नोकरी, आधुनिक शेती, पैशांचं नियोजन, आरोग्य आणि आपलं मराठी साहित्य यांसारख्या विषयांवर जर दर्जेदार माहिती दिली तर वाचक लगेच जोडले जातात. देवनागरी SEO नाव ऐकून घाबरू नका. एकदम सोपी गोष्ट आहे. विचार करा, लोक गुगलवर कसं शोधतात. काही जण सर्वोत्तम मोबाईल फोन असं मराठीत लिहितात, तर काही जण चांगले मोबाईल फोन असं रोमन लिपीत. आपल्याला ह्या दोन्ही प्रकारच्या शोधांसाठी तयार राहायचंय. बस इतकंच आहे हे. बरं, आपण छान लिहिलं पण ते लोकांपर्यंत पोचलं नाही तर काय उपयोग? म्हणून आपलं लिखाण लोकांपर्यंत पोहोचवणं आणि एक कम्युनिटी म्हणजे एक वाचक वर्ग तयार करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी हे प्लॅटफॉर्म्स एकदम बेस्ट आहेत. नोकरीच्या अपडेट्ससाठी टेलिग्राम चॅनल्स, घरगुती टिप्स किंवा सल्ले देण्यासाठी व्हॉट्सॲप कम्युनिटीज, स्थानिक चर्चांसाठी फेसबुक ग्रुप्स आणि आपल्या लेखांचे छोटे छोटे आकर्षक व्हिडिओ बनवून टाकण्यासाठी इंस्टाग्राम रील्स, या सगळ्याचा वापर करून आपण खूप वाचकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि आता येतो तो प्रश्न ज्याची सगळे वाट बघत असतात. या सगळ्यातून पैसे कसे कमवायचे? म्हणजे ब्लॉगला फक्त एक छंद न ठेवता एक प्रॉपर बिझनेस कसा बनवायचा? आणि इथेच आहे एक जबरदस्त गुड न्यूज. हा खरा गेम चेंजर आहे. गुगल ॲडसेन्स म्हणजे गुगलच्या जाहिराती आता मराठीला पूर्णपणे सपोर्ट करतात. आधी ही मराठी ब्लॉगर्ससाठी खूप मोठी अडचण होती, पण आता ती दूर झाली आहे. कधीही एकाच कमाईच्या मार्गावर अवलंबून राहू नका. सुरुवात गुगलच्या जाहिरातींमधून करा, पण त्याचबरोबर ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे दुसऱ्यांच्या वस्तू विकायला मदत करून कमिशन मिळवणं किंवा स्वतःची ई-बुक्स विकणं, असे वेगवेगळे मार्ग तयार ठेवा. ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा: अनुभव आधारित लिखाण.
म्हणजे काय? तर फक्त माहिती देऊ नका. वस्तू स्वतः वापरा, त्याचे फोटो टाका, आपल्याकडच्या किमतींशी तुलना करा. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे लिहिता तेव्हाच लोकांचा विश्वास बसतो. तर सगळं काही एकत्र केलं तर फॉर्म्युला काय बनतो? 1. स्वतःच्या मालकीचा वर्डप्रेस प्लॅटफॉर्म. 2. भारतातलं वेगवान होस्टिंग. आणि 3. एका चांगल्या विषयातलं ओरिजिनल मराठी लिखाण. या 3 गोष्टी जमल्या की झालं आपला डिजिटल स्टार्टअप यशस्वी. तर मग बघा, मराठी डिजिटल जग खूप मोठं आहे आणि संधींनी भरलेलं आहे. आता विचार हा करायचा आहे की या जगात आपली गोष्ट काय असणार आहे.